केलं, हाडं घासली, पण तिरंगा झुकू दिला नाही. हवालदार गणपतराव गायकवाड यांनी उलगडला 26 वर्षांचा थरारक प्रवास. सीमेवरील पहारा आता गावच्या विकासासाठी. 26 वर्षांच्या दीर्घ देशसेवेनंतर हवालदार गणपतराव गायकवाड यांचे पारे गावात ऐतिहासिक स्वागत. खांद्यावरची बंदूक आता खाली ठेवली असली तरी काळजातली देशसेवेची धग अजूनही कायम आहे. 26 वर्ष सीमेवर शत्रूशी लढलो, आता उर्वरित आयुष्य माझ्या मातीसाठी आणि गावच्या प्रगतीसाठी अर्पण करेन, असा सिंहगर्जना वजा निर्धार निवृत्त हवालदार गणपतराव गायकवाड यांनी सीबीएस न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केलाय. सांगोला तालुक्यातील पारेगावचे सुपुत्र गणपतराव गायकवाड भारतीय सैन्य दलातून 26 वर्षांची प्रदीर्घ आणि दैदिप्यमान सेवा बजावून नुकतेच निवृत्त झालेत. त्यांच्या या गौरवशाली प्रवासाचा सन्मान करण्यासाठी पारेकरांच्या वतीने जो निवृत्त स्फूर्ती सोहळा आयोजित केला होता त्याने संपूर्ण तालुक्याचं लक्ष वेधून घेतलंय. जेसीबीतून फुलांची उधळण आणि हलगीचा कडकडाट. गावचा सुपुत्र जेव्हा घराकडे परतला तेव्हा पारेगाव एखाद्या सणासारखं नटलं होतं. हलगीच्या कडकडात निघालेली भव्य मिरवणूक ही सर्वात वेगळी ठरली. वेदना, जिद्द आणि 26 वर्षांचा संघर्ष काय असतो हे मुख्य संपादक चांदभैया शेख यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत गणपतराव गायकवाड यांनी 26 वर्षातील अनेक थरारक प्रसंग उघडले आहेत. निवृत्तीनंतर विश्रांती न घेता गणपतराव गायकवाड यांनी आता स्वतःला पूर्णपणे गावच्या विकासासाठी झोकून देण्याचा संकल्प केलाय. तरुणांना लष्करी भरतीसाठी मार्गदर्शन करणे आणि सामाजिक कार्यात सक्रिय राहण्याचा त्यांचा मानस आहे. पाहूया त्यांच्या शब्दात. नमस्कार, CBS न्यूज मराठीमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण आलो सांगोला तालुक्यातील पारे या गावामध्ये. आपल्यासोबत आहेत नुकतेच सेवानिवृत्त झालेले गणपत महादेव गायकवाड यांनी 26 वर्ष भारतीय सैन्य दलामध्ये काम केलं. त्यांच्याविषयी बातचीत करूयात. नमस्कार साहेब. नमस्ते. काय नाव आपलं? मी रिटायर गणपत महादेव गायकवाड, BSFचे रिटायर. बरं, किती वर्ष झाली तुमची सेवा? 26 वर्ष BSFमध्ये सेवा करून आलो आहे मी. म्हणजे 26 वर्ष BSFमध्येच का सुरुवातीपासून? सुरुवातीपासून BSFमध्येच. बरं बरं. किती वर्षापूर्वी दाखल झाला होता तुम्ही? हे 1999ला सिलेक्शन झालं होतं. 15 जानेवारी 2000ला मी BSF जॉईनिंग केली होती. आता तुम्ही दाखल झाला, तुम्ही भारतीय सैन्य दलामध्ये दाखल झाला. पूर्वी तुमच्या घरामध्ये असं कोण सैन्यामध्ये होतं का? माझ्या घरामध्ये पूर्वी कोणी नव्हतं. माझ्या घरामधील या जवळच्या नातेवाईकात मी पहिल्यांदाच मीच फौजमध्ये आहे. नाही, तुम्ही ज्यावेळी भरती झाला त्यावेळी असं नातेवाईक वगैरे कोण म्हणले का कशाला झाला काय असं भरती वगैरे? पूर्वी असं नसायचं. असं पूर्वी जास्त आपल्या साईडची फौजमध्ये जास्त लोक नव्हती. मुंबई पुण्याला नोकरी वगैरे भेटायची करत होते. पण आपल्याला सैन्यामध्ये थोडीशी आवड होती आणि त्यासाठी मी थोडा जास्त इंटरेस्ट ठेवला आणि माझं सिलेक्शन पण झालं. बरं. आता तुमच्यासोबत जे या असं भारतीय सैन्यामध्ये दाखल झाले तुमच्या गावातील किती युवक होते? भरतीला गेलो त्यावेळी आम्ही 3 जण गेलो. बरं. आता सेवानिवृत्त झालेत का? ते पण झालेत. आणि बाळासाहेब गेजगे आणि नामदेव आनंदराव माने, मी 3 जण आम्ही पोलीस ग्राउंड सांगलीला गेलतो. दोघांचं काय अडचणीमुळे सिलेक्शन झालं नाही. माझं सिलेक्शन झालं BSFमध्ये. त्यानंतर दोघांचं आर्मीमध्ये सिलेक्शन झालं. बरोबर. आता जे तुम्ही दाखल झाल्यानंतर हे जे प्रशिक्षण होतं, या प्रशिक्षणात एखादा अनुभव सांगू शकाल का? आठवतं का? BSFचं प्रशिक्षण खूप हार्ड आहे. 10 महिन्याचं प्रशिक्षण आहे BSFमध्ये. खूप हार्ड आहे ते. भरपूर काही म्हणजे कठीण समस्याचं समाधान म्हणजे करावं लागतं. म्हणजे हे प्रशिक्षण घेत असताना अनेक अडचणी तुम्हाला आल्या असं म्हणायचं. आणि हे जे कार्यकाळ आहे तुमचा 26 वर्षाचा कसा गेला नेमका? 26 वर्ष ट्रेनिंग 1 वर्ष जो लगभग हजारीबाग झारखंडला केली. त्यानंतर फर्स्ट पोस्टिंग मणिपूर, CI रोड कॉन्ट्रॅन्सरची. तिथून 2 ते 2.5 वर्ष तिथे काढले मी. तिथून सेकंड पोस्टिंग आली बंगालला, वेस्ट बंगालला 5 वर्ष. तिथून नेक्स्ट पोस्टिंग आली मिझोरामला. मिझोराम 2 वर्ष घेतली.
मिझोराम काश्मीरला जम्मू काश्मीरला काढली 6 वर्ष. त्यामध्ये श्रीनगर सिटीमध्ये 4 वर्ष होतो. त्यातील 2 वर्ष बर्फामध्ये हायल्टीमध्ये म्हणतात 2 बर्फामध्ये काढली 2 वर्ष. नंतरचा काळ 5 वर्षाचा कालावधी निघाला पंजाबमध्ये भारत पाकिस्तान बॉर्डरवरती. आणि त्यानंतर त्यानंतरची पोस्टिंग काढली एक ओडिसामध्ये नक्षलवादी एरियामध्ये काढली 3 वर्ष मी. आणि लास्ट 2 वर्ष 6 महिन्यासाठी मी मेघालय शिलाँग लास्ट सर्व्हिस तिथून संपूर्ण 26 वर्ष घरी परत आलो. काल तुमचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला, त्या कार्यक्रमासंदर्भात काय सांगू शकाल? खूप बरे वाटले, कारण ग्रामपंचायततर्फे गाववाल्यातर्फे खूप मोठं स्वागत झालं. आणि खूप अभिमान आहे मला गाववाल्यांचा. माझं खूप मोठ्या मनाने स्वागत केलं गावच्या सुपुत्राचं. त्यानंतर घरी पोचल्या घरच्याकडून बी खूप स्वागत झालं, खूप आनंद झाला. नाही, आता याच्या पुढचं जे आयुष्य आहे कुठल्या पद्धतीनं तुम्ही जगणार आहात, म्हणजे नवीन काय समाजासाठी नवीन काय करणार आहात का? तिथून पुढे थोडं गावामध्ये थोडंसं बाहेर द्यायचं, एवढे 26 वर्ष बाहेर आलं, थोडंसं माझं योगदान थोडी गावातल्यासाठी नवीन मुलासाठी काहीतरी त्यांना गाईडलाईन करावं, त्यांना काहीतरी माहिती द्यावं, त्यांना गावातल्या लोकांची काही सेवा करायला मोका मिळते, सेवा नक्की करेन. म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत जे तुमच्यानं होतंय ते गावाची सेवा तुम्ही येणाऱ्या काळामध्ये करणार आहात. हो, नक्की करेन. मग अजून काय सांगू शकाल तुम्ही? तुम्ही जे 26 वर्ष जे सर्व्हिस केली त्यामध्ये श्रेय कोणाला द्याल? माझे घरचे आणि माझे चुलते यांना श्रेय पूर्ण जाते. आणि माझे धनपती यांनी भरपूर त्याची बी साथ राहिली मला नोकरी करत असताना. माझे भाऊ, म्हणजे आपले जे काय नातेवाईक आहेत, आई वडील, भाऊ बहिणी किंवा चुलते, या सर्वांचं सहकार्य तुम्हाला या 26 वर्षामध्ये लागलं. आता तुमचे वडील शेतकरी आहात, आम्ही बघतोय की एक डाळिंबाचं बाग आहे, भरपूर तुम्ही काम करत आहात. शेतीविषयी काय सांगू शकाल? शेती छान आहे. गाईचा तबेला भाऊ हँडल करतोय, डाळिंबाच्या बागा वगैरे, त्यांना बी थोडी मदत करत राहीन. आता या क्षेत्रात जे युवक येणार आहेत, या क्षेत्रात म्हणजे युवक जाऊ इच्छितात, त्यांच्यासाठी काय सांगू शकाल तुम्ही? त्यांच्यासाठी थोडंसं प्रॅक्टिस करतील, थोडंसं मेहनत करतील, आणि मेहनत केल्यावर नक्कीच त्यांना यश येईल. त्यांना म्हणजे या सैन्यामध्ये भरती होत असताना किंवा जे काही नवीन तरुण आर्मीमध्ये जाऊ इच्छित आहेत त्यांच्यासाठी संदेश असाच असणार आहे की प्रॅक्टिस केली पाहिजे, प्रयत्न केल्याशिवाय फळ मिळत नाही, असंच तुम्हाला म्हणायचं आहे. धन्यवाद मेजर साहेब, आम्हाला तुम्ही भरपूर वेळ दिलात. धन्यवाद.